महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोठारेजी, भूमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बन्सल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीचे सर्व मान्यवर, मराठी हिंदी अभिनेते आणि सर्व दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते, कारण साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणलाय. जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलंय. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट 2 केलाय, मला वाटतं सरवीण कुठे आणखी पुढं काय करतात माहित नाही मला, कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहे ते विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक नटांची फळी, वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली या सिनेमामध्ये, त्या सगळ्यांबरोबर काम करणं मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि ही हमारे संगठन का गुरु है ये भगवान, सनातन हिंदू धर्म का संस्कार है ये भगवान, छत्रपति शिवाय का सपना था ये भगवान, और राजनीतिक फायदे के लिए तुम लोगों ने बेच दिया ये भगवान. तेरी लाल ही तो है, मुझे लगा मेरा भगवा होगा. बताइए क्या है हिंदुत्व? हिंदुओं की सारी जाति जमातियों ने बाहें खोलकर एक दूसरे से मिलने में है हिंदुत्व. संभाजी ना तू? हाँ साहेब, तू धर्म बदल रहा है, तू धर्म बदल रहा है. अपने धर्म की इज्जत हमें ही रखनी पड़ेगी, वरना दूसरा कोई आके उसे उतार देगा. चल निकल. साहेब वो साहेब, थाना में एक ही साहेब, दिघे साहेब. सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पड़ेगा. किसी एक फैमिली का कुत्ता नहीं, नेता खुद के घर पे नहीं, लोगों के दर पे ही अच्छा लगता है. इसलिए घर छोड़ के लोगों के दर पर जाया करो. आनंद दिघे को मारो. उसको मारेगा कौन?
20 साल पहले इसी महाराष्ट्र में एक दाढ़ी वाला काफिल था और जाते जाते दूसरे दाढ़ी वाले को सावधान कर दिया। तुम्हारे और हिंदुत्व के बीच में अगर मैं भी आया तो मुझे हटाकर हिंदुत्व को गले लगाओ। जो सवाल सबकी जुबान पे है पूछूं क्या? कौन सा सवाल? डीए साहब की मृत्यु के बारे में। अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैव च। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण